लोकसभा निवडणुकीचे निकाल महायुतीसाठी धक्कादायक आहेत. विशेषतः अजित पवार गटाला सर्वाधिक फटका बसलाय. बारामतीची जागाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळवता आलेली नाही. अजित पवार गटानं 48 पैकी फक्त 4 मतदारसंघात उमेदवार दिले होते. त्यातील एकमेव सुनील तटकरे विजयी झाले. त्यांचा विजय देखील हा त्यांनी स्वबळावर मिळवलेला मानला जातोय. अजित पवार गटाच्या दारुण पराभवानंतर महायुतीत खटके उडायला सुरुवात झाली आहे. बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवारांना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाची मतं ट्रान्सफर झाली नसल्याचा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आलाय. लोकसभेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. पहिल्या काही फेऱ्यानंतरच अजित पवार गटात सन्नाटा पसरला. रायगडमधील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे सोडल्यास कोणत्याच मतदारसंघात अजितदादा गटाला आघाडी मिळताना दिसत नव्हती. अजितदादांचा गड मानला जात असलेला आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार या स्वतः उमेदवार असलेल्या बारामती मतदारसंघात अजित पवार गटाचा पराभव झालाय. येथे शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांना 7,32,312 मतं मिळाली आहेत, तर सुनेत्रा पवारांना 5,73,979 मतं पडली आहेत. तब्बल 1,58,333 मतांनी अजित पवारांच्या पत्नीचा पराभव झाला. या पराभवाला भाजप आणि शिंदे गट कारणीभूत असल्याचा आरोप अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. अजित पवार गटाचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला या निवडणुकीत फार कमी वेळ मिळाला. पक्ष आणि चिन्ह मिळालं असलं तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मिळालेला वेळ हा कमी होता. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे, पण शिंदे आणि भाजपची मतं ट्रान्सफर न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 उमेदवारांचा पराभव झाला, अशी खंत अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. असेच राजकीय व्हिडिओ आणि बातम्यांसाठी मायमहानगर.com ला व्हिजिट करा. त्यासोबतच असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी अधिक बातम्यांसाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.